छत्रपती संभाजी महाराजांना कसं पकडलं गेलं होतं त्यामागचा इतिहास सांग. की कवी कलशांनी फसवलंय म्हणून. सोयराबाईंचे कॅरेक्टर तुम्ही छावा मूवीमध्ये बघाल, मी एकदम बघून थोडा हे झाला की सोयरा राणीसाहेब ह्या स्वराज्याची महाराणी आहे, तिला तुम्ही एका बेगमसारखा पान खातानी काहीतरी एक्सप्रेशन्स चेंज करून दाखवता. म्हणजे महाराजांना भेटीसाठी आज अफजल खानच का पाठवला, तो बलिदान मास का क्या है, मतलब हम नॉन महाराष्ट्रीयन लोक कर सकते हैं क्या. मग ह्या सगळ्या गोष्टी सहन करत 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 हा व्यक्ती छत्रपती होतो. तर बुधभूषण हा ग्रंथ काय होता त्याबद्दल जरा माहिती द्या ऑडियन्सला. की रिअल बुधभूषण वाचायचा आणि कुठला आपल्याला न वाचणं तो पण गरजेचं आहे. म्हणजे शिवछत्रपती समजायचं असेल किंवा शंभू छत्रपती समजायचं असेल तर तुम्हाला आधी औरंगजेबाला समजणं गरजेचं आहे. दक्षिण दिग्विजयच का, उत्तर दिग्विजय का नाही. म्हणजे आपण नकळतपणे बोलून जातो की अरे 2 मिनिटामध्ये काय अफजल खान फाडला. त्याचं असं बोलणं होतं की तुम्ही मराठी लोक म्हणजे एवढी तुमच्यामध्ये क्रेज काय आहे की भाई अगर इनके मन में फिर से स्वराज्य का भूत बैठ गया ना तर मग हे काही मानणार नाही, मराठी आहे ते काही ऐकणार नाही. जर शंभूराजे त्यावेळी पकडले गेले नसते तर आज महाराष्ट्राचीच नाही तर भारताची इमेज काय झाली असते. आता सध्या एक वाद सुरू झाला होता, म्हणजे आणखी सुरूच आहे कदाचित, छावा चित्रपटाबद्दलच, की शिर्के किंवा ब्राह्मण. छत्रपती संभाजी महाराजांचं कॅरेक्टर कसं होतं की तुम्हाला संभाजी राजा तो दगेबाज था.